अस्वस्थ असे त्यांचे मंत्री आता मी कसं काय सांगू. आज या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की मंत्र्यांना त्यांचे सचिव नेमण्याचे अधिकार नाही. म्हणजे जे केंद्रामध्ये मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तेच महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये होत आहे. अर्थात शिस्त म्हणून ते योग्यच आहे. जर तुम्ही शिस्त म्हणाल, एक शिस्त असते. जर मुख्यमंत्र्यांनी त्या शिस्तीच्या संदर्भात अशा प्रकारे काही ठरवलं असेल तर त्याच्यावरती फार टीका करण्याचं कारण नाही. पण ज्या तिनं एकनाथ शिंदे व त्यांचे लोक मोकाट सुटले होते 2-2.5 वर्षापूर्वी की आम्ही सांगू तसंच राज्य आणि मंत्रालय चालेल किंवा खाती चालतील, त्याला जर मुख्यमंत्र्यांनी लगाम घातला असेल आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न केला असेल, ज्याला आपण अनुशासन म्हणतो, अनुशासन पर्व म्हणतो, तर त्याचं स्वागत करायला हवं. कोणाला येऊन सचिव म्हणून बसवायचं आणि सचिवाच्या माध्यमातून पैसे गोळा करायचे. सचिव अनेक ठिकाणी या मंत्र्यांचे हे कलेक्टर्स पैसे गोळा करणारे, व्यवहार करणारे, डील करणारे, मंत्र्यांच्या वतीनं पैसे स्वीकारणारे, असे अनेक ठिकाणी या घटना घडल्या. आणि त्याच्यामुळे जर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर नियंत्रण आणलं असेल तर त्याच्यावरती फार टीका व्हावी किंवा त्याच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण करावं असं मला वाटत नाही. 80,000 कोटी थकबाकी आहे टेंडर जे घेतलेत गव्हर्नमेंटचे कंत्राटदारांचे. आता कंत्राटदार आंदोलनाचा नाही, 80,000 कोटी ही कामं कंत्राटदारांकडून करून घेतली आहेत किंवा न करता त्यांच्याकडून 25% कमिशन घेतलं. कंत्राटदार 80,000 कोटी कागदावर जे दिसत आहेत तुम्हाला, त्यांच्याकडनं कामं करून घेतली किंवा कामाच्या नावाखाली निवडणुकीच्या आधी ज्यांना हा निधी दिलेला आहे आमदार, त्यांनी थेट कंत्राटदाराकडून कामं सुरू होण्याआधी 25% घेतलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे. आता 80,000 कोटीचे तुम्ही 25% जर काढलेत तर गेल्या 2 वर्षामध्ये किती हजार कोटी या फुटीर आमदारांच्या खिशात गेलेत. आणि त्यांनी पक्ष का सोडला आणि अजूनही ते शिंदे अजित पवारांना का चिटकून राहिलेत याचं कारण कळेल. 80,000 कोटीचे 25% तुम्ही काढा, किमान 20,000 कोटी होत आहेत. किमान 20,000 कोटी होत आहेत. ते 20,000 कोटी रुपये कंत्राटदारांकडून टेबलाखालून आधीच घेण्यात आलेले आहेत. हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. 80,000 कोटीचे व्यवहार ज्या ठेकेदारांबरोबर झाले ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. हा पुरावा आहे सगळ्यात मोठा. त्यांना का त्यांचं काम जर झालं असेल त्याचे पैसे काय मिळत नाहीत, ते का थांबवले आहेत? मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हे पैसे थांबवले आहेत. याचं कारण त्यांना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसतो आहे, कमिशनबाजी दिसते, दलाली.